आयुष्यात सर्व गोष्टींचा आनंद घ्यावा, पण स्वतःच्या जीवाची काळजी घेऊनच. चला, स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला विचित्र, भयानक, रहस्यमय गोष्टी कथा स्वरूपात ऐकायला आवडतात तर तुम्ही अगदी बरोबर चॅनलवरती आलाय. आम्ही तेच सांगतो आणि आठवड्यातून 1 ते 2 स्टोरी अपलोड करत असतो. जर तुम्ही इंटरेस्टेड असताल तर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही आमचे वीकली अपलोड्स एन्जॉय करू शकताल. चला तर मग सुरू करू आजची स्टोरी. एप्रिल 2022 मध्ये 26 वर्षाचा अमेय, जो IT इंजिनियर होता, त्यांनी ठरवलं नाशिक जिल्ह्यातल्या एका उंच शिखरावर रात्रीचं चढायचं. आता या शिखरावरती लोक दिवसा पण यायला घाबरायची, कारण की ह्याच्यावरती भरपूर जणांचा जीव गेला होता. पण अमेय जास्त घाबरत नव्हता, कारण की त्यांनी आयुष्यात भरपूर ट्रेक केले होते. त्याला या शिखरावरती पोहोचायची 18 किलोमीटरची वाट नक्कीच सोपी वाटत होती. तर अमेयचं प्लॅनिंग होतं, अंधार पडायच्या आत 9 किलोमीटर पूर्ण करायचं, कॅम्प लावायचा आणि सकाळी पुढचे 9 किलोमीटर पूर्ण करून वरती शिखराच्या टोकावरती पोहोचायचं. असा त्यांनी हा प्लॅनिंग एका मित्रासोबत केला होता, पण लास्ट मिनिटला मित्रांनी कॅन्सल केलं. आता अमेयचं जायचं का नाही तळ्यात मळ्यात चालू होतं, पण त्यांनी ठरवलं की आपण हे करायचं, कारण की आपल्याला सवय आहे. आता ज्या दिवशी ट्रेक सुरू करायचा होता त्या दिवशी तिथं सकाळी लवकर पोहोचून ट्रेक सुरू करायचं अमेयचं प्लॅनिंग होतं. पण खराब रस्ते आणि ट्रॅफिकमुळं तो तिथं उशिरा पोहोचला. आता गाडी पार्क केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, आपला 9 किलोमीटरचा टप्पा सूर्याचा प्रकाश असेपर्यंत पूर्ण होणं अवघड आहे. पण ट्रेकिंगची सवय आणि हेल्दी बॉडी असल्यामुळं त्यांनी ठरवलं, आपण अर्ध्यात 5 ते 6 किलोमीटर जाऊन चांगली जागा शोधून तिथं कॅम्प करू आणि सकाळी लवकर निघू. आता त्यांनी रिस्क घेऊन जास्तीत जास्त स्पीडमध्ये हाईक करायला सुरू केलं. पण प्रयत्न करून पण तो सूर्य मावळ्याच्या आत 3 ते 4 किलोमीटरच पोहोचू शकला. त्याच्याकडे फ्लॅश लाईट होती, पण त्याला जाणवलं तो जास्तीत जास्त 10 फुटापर्यंत बघू शकत होता. आता एका जागी तो दगडावरून सटकला तेव्हा त्याला जाणवलं, जर आपल्याला इंजुरी झाली तर इथं सर्वात जवळची हेल्प जवळपास 20 ते 22 किलोमीटर आहे. त्याच्या डोक्यात आलं, भरपूर लोकांना माहिती नाही आपण कुठे आहे. आता इथं येऊन तर चुकी केलीच आहे, आता लवकरात लवकर कॅम्प लावायला जागा शोधू. आता थोडं वर चढल्यानंतर लगेच त्याला एक सपाट जागा दिसली, म्हणजे जिथं सहज झोपून शेकोटी पेटवता येईल. आणि तिथं कुणीतरी पूर्वी लाकडं जाळलेली पण दिसत होती, त्यामुळे त्याला जरा बरं वाटलं की ही जागा कॅम्पसाठी चांगली दिसते. आता आम्हाला टेंट तर नव्हता, एक स्लीपिंग बॅग आणि वरती पाऊस आला तर लावण्यासाठी प्लॅस्टिकची पिशवी होती. सगळी अरेंजमेंट करून त्यांनी शेकोटी पेटून जेवण्यासाठी डबा काढला आणि खायला सुरू केल्यानंतर त्याला जाणवायला लागलं की इथं काहीतरी वेगळं आहे. म्हणजे त्यांनी सगळीकडे नजर फिरवली, पण त्याला काही दिसत नव्हतं. कारण जेव्हा तुम्ही आग पेटवता तुम्ही जास्त लांबचं नाही बघू शकत. आता त्याला वाटलं आपल्याला लांबचं दिसत नाहीये, त्यामुळे आपण घाबरतोय. पण त्याला एक गट फिलिंग येत होती की इथं काहीतरी वेगळं आहे. आणि त्याच वेळी एक छोटासा दगड घरंगळत त्याच्या शूज पाशी येऊन थांबला. आता त्याने लगेच इकडे तिकडे बघायला सुरुवात केली आणि आता तो फ्लॅश लाईट घेऊन एकदम रागात इकडे तिकडे काय दिसतंय का शोधायला लागला. पण काही हालचाल किंवा काहीच वेगळं नव्हतं वाटत. त्यामुळे तो स्वतःला सांगायला लागला, काही नाही, आपण उगाच विचार करतोय काहीतरी. आता दगड वरतून डोंगरावरून घसरत आला असेल, त्यामुळे आपल्याला अशी भीती वाटत असेल. आता त्यांनी कसं बसं स्वतःला शांत केलं, स्लीपिंग बॅग उघडली, मोठी शेकोटी पेटवली आणि झोपायला गेला. पण थोड्या वेळानंतर त्याला जाग आली. त्याला जाणवत होतं इथं काहीतरी वेगळं आहे. तो इकडे तिकडे आवाज घ्यायला लागला आणि त्याला कोणतरी लांब पानावरती चालते असा आवाज यायला लागला. आता त्यांनी नीट ऐकायचा प्रयत्न केला. आता हे जे कोण माणूस किंवा प्राणी आहे तो आपल्याकडे येतोय का लांब चाललाय, आणि त्याच वेळी तो आवाज जरा कमी व्हायला लागला. पण तरीही त्यांनी फ्लॅश लाईट मारून बघावी म्हणून त्यांनी मगाशी झोपायच्या आधी बॅगच्या बाजूला ठेवलेल्या फ्लॅश लाईटकडे हात नेला, पण त्याला लाईट काही सापडली नाही. बॅगमध्ये इकडे तिकडे हात घातला पण त्याला लाईट सापडत नव्हती. तो बॅगमधून बाहेर आला आणि बॅगच्या आजूबाजूला शोधायला लागला. आता जसा शोधत होता
तसं त्याला थोडं लांब असा थोडा प्रकाश जाणवला आणि ही तीच दिशा होती ज्या दिशेवरून मगाशी पानावरती चालण्याचा आवाज येत होता. आणि त्याच दिशेला त्याला फ्लॅशलाईट जवळपास 30 फुटावरती जमिनीवर पडलेली दिसली. म्हणजे तो जेव्हा गाढ झोपला होता कुणीतरी ती लाईट त्याच्या बॅगेपासून तिकडे नेली होती. आता त्याने ठरवलं लाईटकडे अजिबात जायचं नाही. मी ही जागा आणि ही पेटवलेली शेकोटी सूर्य वर येईपर्यंत अजिबात सोडून नाही जाणार. त्याने हातात चाकू घेतला आणि आजूबाजूची लाकडं गोळा करून जेवढी मोठी शेकोटी पेटवता येईल तेवढी शेकोटी पेटवत ठेवली. पण काही झालं तरी त्या फ्लॅशलाईट पाशी अजिबात जायचं नाही हे त्यांनी ठरवलं. आता पुढचे भरपूर तास आमेय चाकू हातात धरून शेकोटीच्या बाजूला तसाच उभा राहिला. आता जे कोणी येईल त्याला मारायच्या हिशोबातच तो तिथं उभा होता. आणि पुढचा भरपूर वेळ पानावरती चालण्याचा आवाज येतच होता. आग कमी झालेली दिसली की आवाज अजून वाढत होता आणि जवळपास पहाटे 5च्या दरम्यान आमेजवळची लाकडं संपली. तसा आवाज हळूहळू जवळ यायला लागला. पण आमेय हातात चाकू घेऊन तसाच रात्रभर उभा होता. आणि जवळपास 1.5 तासांनी सूर्य जसा वर आला तसा पानावरती चालण्याचा आवाज लांब निघून गेला. तरी आमेनं सूर्य पूर्ण उगवायची वाट बघितली आणि जसा सूर्य वर आला तसं सगळं सामान घेऊन अक्षरशः गाडीकडे पळत सुटला. आणि गाडीकडे पोहोचल्यानंतर त्यांनी पटकन गाडी काढली आणि पुढे रोडवरती एका ढाब्यामध्ये जाऊन थांबला. फ्रेश होऊन जेवण करून जेव्हा तो त्याच्या गाडीकडे आला तेव्हा त्याला एक भयानक गोष्ट दिसली. गाडीवरती लिहिलं होतं, झोप लागली का? आमेला काहीच कळत नव्हतं नक्की काय चालू आहे. वरती जे आपल्या बरोबर केलं ते कोणी माणूस होता का खाली गावातल्या कुणाला तरी माहिती होतं की वरती काहीतरी वेगळी गोष्ट आहे. घरी येईपर्यंत त्याच्या मनात एकच प्रश्न घुटमळत राहिला, जर ती मी फ्लॅशलाईट घ्यायला तिकडे गेलो असतो तर माझ्या सोबत नक्की काय झालं असतं. तुम्हाला आजची स्टोरी आवडलीच असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. लवकरच आपली भेट होईल आणि तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो. नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.